पण एक गोष्ट डोक्यात ठेवून, सफर खूबसूरत है मंजिल से भी. आम्ही वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता 4-5 लेअर ऑफ कपडे घालून सोलंग व्हॅलीच्या दिशेने आमचा सफर सुरू झाला. वाटलं होतं हे स्नोसूट घालायला थांबलोय हाच फक्त एक स्टॉप असेल, नंतर डिरेक्ट बर्फात. पण 1 जानेवारी साजरी करायला अख्खा इंडिया इथे सोलंगच्या घाटात येईल वाटलं नव्हतं, म्हणून चालतच जायचं ठरवलं, जो बेस्ट डिसिजन होता. कारण मस्त कोवळ्या उन्हात पत्त्यांचा डाव टाकलेल्या पहाडी लोकांचे फोटो काढले. लहानपणी पोयमच्या बुक मध्ये पाहिली तशी शिप दिसली आणि सुंदर हस्की पण, आणि पाहिलं की भिंतीवरच सिमरनच्या लग्नाचं आमंत्रण लिहिलं होतं. 100चे 8 मोमोज होते, पण भूक ह्या 70च्या मॅगीनेच भागली. थोड्या वेळाने रस्त्याचं रूप बदललं, तेव्हा ही बर्फाच्या दुनियेतील सुंदर शाळा दिसली. नंतर शेवटी आमच्या स्कीइंग ऍक्टिव्हिटीच्या ठिकाणी पोहोचल्यावर दिसलं की एकाच जागी 15-20 लोक हे करत आहेत. इथे तन्मयने खूप कष्ट घेत प्रो व्हायचं ठरवलं होतं आणि माझ्या समोर लोक येत होती म्हणून, नाहीतर मी प्रो आहेच. नंतर ह्या सोलंग व्हॅली मधलं झिपलाईन केलं आणि परत तोच रस्ता ट्रॅफिक मधनं उतरताना लक्षात आलं की खूप गोष्टी मिस झाल्या असत्या जर बसने डिरेक्ट डेस्टिनेशनला पोहोचलो असतो तर. पण ह्या सगळ्यामध्ये तुमचं हिडिंबा देवी मंदिर राहिलंच ना. राहायला असतं जर पहाटे 2 डिग्री थंडी असून आम्ही चौघं तिकडे गेलो नसतो.